नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास जी-आर घेऊन आलो मित्रांनो. हा जो जी-आर असणार मित्रांनो, नमो शेतकरी योजना अंतर्गत असणार आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी मित्रांनो, 5वा हप्ता इथं आलेला आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत 5व्या हप्त्यासाठी इथं निधी मंजूर केलेली आहे मित्रांनो त्यांनी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला निधी भेटणार आहे, किती मिळणार आहे आणि कशा स्वरूपात, कशा पद्धतीने तुम्हाला येणार आहे मित्रांनो. तर सगळ्या आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमच्यासमोर मी इथं पीडीएफ फाईल ओपन केलेला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी इथं दिलेलं आहे आपल्याला 2254.96 कोटी इतकी निधी त्यांनी अदा केलेली मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. 30 सप्टेंबर 2024 चा जी आर आहे मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे, आजच्या दिवस असणार मित्रांनो. आजच आलेला हा जी आर 30 सप्टेंबर 2024 ला. ओके, ह्या जी आर मध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही, सन 2024-25 अर्थसंकल्पीय भाषांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आलेली आहे. त्या अनुसरण केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रति शेतकरी 6,000 रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीचा भर घालणारी आहे मित्रांनो. ओके, तर 6,000 रुपये ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी मधून 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात मित्रांनो. ओके, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षांच्या प्रशासकीय खर्चांसाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती बघू शकता. नीट ऐकायचंय, एक एकूण 2 आपल्याला बचत खाती स्वतंत्र पाहिजे उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथे शासनाने निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली होती मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो, योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता तसेच चौथा हप्ता असे मित्रांनो विवरित करण्यात आलेला आहे. येथील पत्रामध्ये सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजना अंतर्गत 5वा हप्ता बघू शकता मित्रांनो. 5वा हप्ता माहे ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण इथं बघू शकता 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती प्राप्त झालेली आहे. आता तुमच्यासाठी इथं 5व्या हप्त्यासाठी मित्रांनो ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 ला तुम्हाला इथं पैसे येणार आहेत मित्रांसाठी. निधी मंजूर झालेली आहे. आता शासनाचा निर्णय आपण बघून घेऊया मित्रांनो. शासन निर्णय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत 5वा हप्ता आपल्याला मिळणार आहे मित्रांनो माहे म्हणजे ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दापित्य लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षाखाली सन 2024-25 करता मंजूर केलेल्या तरतुदींमधून भागवण्यात यावा मित्रांनो, असं इथं सरकारला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे ते कामकाज करणार नाही. इथं 5वा हप्ता. ओके, एवढी निधी तुमच्यासाठी झालेली मंजूर. त्याच्यानंतर मित्रांनो इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे त्यांनी. इथं सदर शासनाचे निर्णयामध्ये वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक 1 च्या निर्णयातून व शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकामधील तरतुदींनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील मित्रांनो. उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधींची विनियोगिताबाबतचे उपयोगी प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनाचे सादर करतील असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनांतर आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालन लेखाशीर्ष 1 यांचा आहरण संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत असेल असं सांगण्यात मित्रांनो येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. संपूर्ण अशा पद्धतीने हा जी आर आलेला आहे मित्रांनो.
तुमच्यासाठी लेटेस्ट जी आर असणार आहे हा. म्हणजे आनंदाची बातमी आहे. तुम्हाला 5वा हप्ता जो मित्रांनो ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत पडणार आहे मित्रांनो. पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिना चालू होणार आहे मित्रांनो. ऑगस्ट महिन्यापासून तर नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला 5वा हप्ता मिळून जाणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हा जी आर जो मित्रांनो दिनांक 30 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आलेला जी आर, लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो. तुम्हाला माहिती नक्की आवडली असेल आणि तुम्हाला आनंद पण झाला असेल तर हा लाईक करायचा आहे व्हिडिओ. एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं मित्रांनो. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा. आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर टेलिग्राम चॅनलला, व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हा मित्रांनो. तिथं पण मी डेली अपडेट वगैरे देत असतो मित्रांनो. ओके, अशीच माहिती वगैरे तुम्हाला तिथं भेटत असतं मित्रांनो. टेलिग्राम चॅनलला, व्हॉट्सअप ग्रुपला पण. ओके, ते जॉईन करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा आपला. आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ. त्यांना पण ही माहिती कळली पाहिजे मित्रांनो. त्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे मित्रांनो. असं सगळ्या शेतकरी बांधवांना शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ. ओके, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.